ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी राहुरी तालुक्यामध्ये गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे। दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी विविध गावांना भेट देत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याच्या बाबत सकारात्मक अशी भूमिका घेतली आहे। शुक्रवारी सकाळी बाभुळगाव येथील हनुमान मंदिरापासून दौऱ्याची सुरुवात झाली। त्यानंतर वरवंडी, मुळानगर, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गडदे आखाडा, चिंचाळे, केकताई आणि कुरणवाडी या गावांमध्ये भेटी देण्यात आल्या। प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपले प्रश्न मांडले आहेत। यावेळी ग्रामस्थांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याची आठवण काढत म्हटलंय की गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्री करण्यामध्ये साहेबांचा मोलाचा वाटा होता। जसं प्रेम आम्ही साहेबांवरती केलं तसंच आता अक्षयदादांवरती आहे। त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत। अक्षय कर्डिले यांनी यावेळी बोलताना म्हटलंय की मला घडवण्यात तुमचा मोलाचा वाटा आहे। साहेबांनंतर आता तुम्ही सर्वजण मला सांभाळून घेऊन मार्गदर्शन करत आहात। निवडून आल्यानंतर गावांच्या विकासासाठी आवश्यक असलेली सर्व कामं पूर्ण केली जातील। तसेच साहेबांप्रमाणेच नेहमी तुमच्यासाठी मी सुद्धा आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे। दौऱ्यात रस्ते, पाणी, वीज, शेतीविषयक अडचणी यासारख्या विविध समस्यांवरती ग्रामस्थांनी मते मांडली आहेत। संबंधित प्रश्नांची नोंद घेऊन त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचं आश्वासन अक्षय कर्डिले यांनी दिलं आहे। यावेळी बाभुळगाव, वरवंडी, मुळानगर, मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, गडदे आखाडा, चिंचाळे, केकताई, कुरणवाडी या गावांमध्ये दौरा संपन्न झाला। केंद्र आणि राज्यामध्ये सरकारचे विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत। महायुती सरकारच्या माध्यमामध्ये लाडकी बहीण योजनेसह अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत आणि या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अक्षय कर्डिले यांनी विशेष पुढाकार घेतलाय। गावागावात जनजागृती करत लाभार्थ्यांना मदत केली आहे असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे। महेश दाने, C24 तास, राहुरी। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।